मित्रांनो, त्या पहा मी एवढा टवटवीत दिसतो, तो मला कोड पडत असेल की बंधू कुठलं नॉनव्हेज खातो आणि कोण्या दुकानातलं नॉनव्हेज खातो आहे ना. आज मी तुम्हाला दाखवणार मी चिकन मटन कुठून खातो आणि कोण्या दुकानातलं असतं ते. बघा मित्रांनो, वरती नाव पहा, आपणा बकरा मटन शॉप. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, एकदम गावरान तुम्हाला क्रॉस, तुम्हाला बॉयलर बकरू जसं लागेल तसं इथे ना सगळं प्रकारचे ना तुम्हाला भेटन. या बाई गावरान कोंबड्या पाहिल्या का पिंजऱ्यामध्ये कशा एकदम खतरनाक आहे. हा क्रॉस लागले तर क्रॉस बी जसे जसे म्हणलं तशा क्वालिटीचे भेटून जाईल तुम्हाला. हे बा बकरू लटकलेलं आहे बाई. हा बंधूकडे हमेशा येत राहतो पहा मित्र मी आणि घेत राहतो. आता बंधू काय चाललं? काय नाही आपलं चिकन. आता तुम्हाला चिकन ड्रायव्हरचं आता ते मटन सकाळी नेलं ना, त्याच्यामुळे म्हणलं आता चिकन खावा. हा नाही नाही एवढं ना करा, आता घरी मटन आणले. एक काम करा, 200 रुपयाचं करा आपल्याला. हा 200चं करा म्हणजे एकदम मायला म्हणजे कसं मटन घ्या मित्र. कसं आहे घरी आता सकाळी ना मला नाश्त्याला दे ना घरच्या नाही ना मटन पाठवलं होतं. मग आता मटन आता सकाळी मटणाचा डाव मारला, आता संध्याकाळी आता चिकनचा मारू आहे की नाही. मस्त बिर्याणी गिराणी बनवू बंधूच्या हातचे मस्त आणि एकदम खतरनाक. मग आता घेऊन जाऊ चिकन आणि संध्याकाळी तो बार उडून येतो. काय भारी खतरनाक. हा तर मित्र आपल्या इकडचं आहे ना एकदम फेमस दुकान आहे तुम्हाला सांगतो मी. आणि हे दुकान आहे बा सुतगिरी चौक गारखेडा परिसर काबरानगर. तर इकडे कधी तुम्ही या पट्ट्यामध्ये कधी आले तर तुम्ही आता तुम्हाला बाहेर होतं दुकानाचं नाव दाखवलं आपणा बकरा शॉप म्हणून. फेमस आहे एकदम साफ सुथरं स्वच्छ मटण भेटते इथं खायला. आणि दुकान मी पहा मित्र किती पॉश आहे. इथं ना याला किडा किटकूल ना मच्छी ना काही एकदम असं तुम्हाला हे बघा किती. आता तुम्हाला इकडचे कॅमेरा दाखवता. हे बघा कसा मस्त फॅन आहे, डिझाईन वरती कसं कसं दुकान आहे पहा मित्र. तुमचा बंधू आहे ना अशा फ्रेश दुकानामधला माल खातो, त्याच्यामुळे तुमचा बंधू आहे ना असा फ्रेश दिसतो आहे का. आणि आमचे बंधू बी बघायचे फ्रेश दिसते. काय ढेरी ढोरीने काय नाही, एकदम एकदम ऍक्टिव्ह माणूस आहे, एकदम फिट आणि स्ट्रॉंग. मित्र आपण इथून डेली आहे ना चिकन घेऊन जात राहतो, मटन घेऊन जात राहतो. आणि एकदम पहा कशी जागा आहे बा आहे का. इकडे कधी समजा जास्त गर्दी कधी असली तर तुम्ही इथं सोप्यावर बी बसू शकता. या बा अशी सोय केलेली त्याची ते ना. आता मी इथंच बसलो होतो बा. हा अशा गाड्याचे रंगाचे रंग लागते पहा मित्र. हो संध्याकाळी लय गर्दी होऊन जाते, त्याच्यामुळे मी ना दुपारच्या भारात ये बा तुमचा बंधू कसा बसला पाहिजे. ये बा हे कर्मचारी इथले आता वादाव हे आपले काका इथं काम करतात. बकरू बिकरू हे जरा छिलू चालू लागत आहेत, कोंबड्या छिलून द्यायला त्याच्या हाताखाली पटापटा. कसं जास्त गर्दी पडली कधी तर जास्त हे होऊन जातं ना, म्हणजे भीड होऊन जाते तर मग सुधरत नाही काम करायला. तर हे त्यांना हेल्प करते पहा. खूप इमानदारानं खूप कष्टाळू काका आहे. हो धन्यवाद. तर इथं डेली त्याच्या हाताखाली काम करते. आणि बंधू आपले यांचे छोटे बंधू पण आहे. आता ते घरी जेवण करायला गेले. घरी गेले का जेवण करायला छोटे बंधू? अच्छा कवा शिक गेले हो का. हा मित्र ते पण याला सहकार्य करत राहते त्याचे छोटे बंधू. आणि हे मोठे बंधू आहे, त्याच्यामुळे आता माझं सहज मोठ्या बंधू सांगत भेटगाठ होती. कारण छोटे बंधू सकाळून आले लवकर येतात मग जेवण करायला जाते आणि मग मोठे बंधू तर ड्युटी करतात आपले. हे बा आपलं चिकन चिकन मस्त आता बंद बा बसकाला आता बंधून आता पॅक गिफ्ट केलंय. हा पन्नी पण पहा मित्र. हो कोणती पन्नी वापरू राहिले ते तुम्हाला वाटत असेल. पन्नीचं उल्लंघन बिलकुल नाही बरं का मित्र. व्हिडिओ या बघा पांढऱ्या रंगाची जी सरकार मान्यता आहे ज्या पन्नीला तीच पन्नी वापरू राहिले आपले बंधू. हे बघा सरकारनं म्हणलेलं आहे ना कितीतरी ते काय हो काय नाव आहे पन्नीचं किती याची MM फिमेम आज पाहिजे. हा मॅग्रॉन फेग्रॉन काय असतं ते ती पन्नीचं त्याच पन्नीमध्ये चिकन आहे ना लोकांना पॅक करून देते. म्हणजे सरकारचा पुरा मान सन्मान ठेवते, कायद्यानं काम करते, कायद्यानं वागते आपले बंधू. एवढे चांगले बा आहे का. लोक काळ्या पाण्या वापरते, प्रदूषण करते, जागा इकडे तिकडे पूर्ण काळ्या पाण्या करून पुरे घाण करून टाकतात. पण बंधूची इथं पाहतो मी काही साफसफाई कसं निर्मळ चटक एकदम साफसफाई एकदम स्वच्छ वरून फॅन घेऊन चालू आहे पहा आहे का. आणि पन्नी पण आपले बंधू आपल्यासाठी पहा. सरकारचं म्हणजे मान सन्मान ठेवणं चाललं हे बा. केलं बा आपलं चिकन पॅक. हा घ्या असं किती झाले बंधू? 200. हा मी 200 सांगितलं होतं ना, कारण मटण नेलेलं आहे मित्रांनो घरी. सकाळी मी मटण असते भाजी खाल्ली मस्त आणि तब्येतनं. आता चिकन बिर्याणी बनवू आता संध्याकाळी मस्त. आणि आता बंधूला पैसे देऊन टाकतो. कसं एका हातात फोन आहे मित्र, एका हातात मला आता तुम्हाला म्हणजे मी दिसलं बी पाहिजे ना आहे की नाही. म्हणजे मी काय बोलत काय नाही बोलत आहे की नाही.
हे बघा 100ची हे घ्या बंधू 100 उजून 100 देऊन टाकतो. हे बघा काय का म्हणजे ओरिजिनल खेळ वाटला पाहिजे आहे की नाही. आता दाटून केल्यासारख्याने वाटलं पाहिजे. काय काय लोक कसे दाटून करते हे बघा घेतलं बा चिकन आता मस्त बनवायचे बा मस्त आणि बासमती तांदूळ आणले घरी डीमार्टमधून. डीमार्टचा व्हिडिओ टाकला तुम्ही पाहिला होता. त्याच्यामध्ये हे बा त्याच्यामध्ये बिर्याणी बनवायची बिर्याणी मारायची त्या गुडिया आले गुडियाने चिकन घ्यायला आले बा आता. चला मग मित्र आता आज बिर्याणीचा डाव मारतो. बाय बंधू चला बाय करून टाकू आता यांना पण बाय करून. चला बाय. हा मित्र आता या ठिकाणी मी आता घराकडे वळालेलो आहे. हा एकदा चिकन ठेवून देतो पिशवीमध्ये. त्या आपली गाडी इथं उभी पा आहे का. तुम्हाला मी एकदम पद्धतशीर व्हिडिओ बनवून दाखवला मित्र. हे बा आपली गाडी आता एकदा दुकान पाहून घ्या तुम्ही परत एकदा. काय आपणा बकरा शॉप इकडून यायचं पहा मित्र. कुठून इकडून हे सुतगिरणीकडून इकडून रस्ता येतो आणि असा होऊन असा इथं जवळच आहे. टन मारतानाच म्हणजे कसं इकडून टन मारला तुम्ही हे बदामाचं झाड पाहायचं पण लक्ष द्यायचं. आणि त्याच्या बाजूला निळ्या रंगाची बिल्डिंग आपली समाजाची आणि त्याच्या बाजूला जय आणि मटणाचं दुकान. आणि तुमचा बंधू इथून खातो त्याच्यामुळे तुमचा बंधू असा टवटवीत दिसतो. हा बंधू जय हा कोंबडी म्हणतो कोंबडी आता. चला मित्र मग आता हे छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि बंधू कुठून नॉनव्हेज घेतो कुठून खातो आज तुम्हाला ते बी कळलं असेल. म्हणून चला तुम्हाला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पटकन. ओके जय हिंद जय महाराष्ट्र.